नमस्कार सर्वांचं परत एकदा स्वागत आहे DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर पहा आज एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. अपडेट अशा प्रकारे नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनची जी आहे 13 तारीख होती 13 जानेवारी 2026. तर बऱ्याच जणांना माहिती असेल की नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन जे आहे सध्या कोर्टामध्ये केस चालू आहे ह्या भरती संदर्भामध्ये. त्याचा अपडेट काल येणार होता, काल त्याची हिअरिंग झाली, तर त्यानंतर मग त्याचा अपडेट जो आहे वेबसाईटवर आलेला आहे कोर्टाच्या. तर पहा या व्हिडिओच्या मार्फत आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर याचं काय काय होणार आहे, काय भरतीचं किती वेळ लागेल की नाही, ही सर्व गोष्टी या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. तर पहा नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन जे आहे 2025 भरतीची सूचना आली होती. त्यामध्ये पहा NMC केस न्यू अपडेट जे आहे ते अशा प्रकारे असेल. पुढील कारवाईसाठी कोर्टाने पहा लक्षात असू द्या या ठिकाणी पहा पुढील कारवाईसाठी कोर्टाने प्रकरणे 19 जानेवारी 2026 रोजी त्या श्रेणीत पुन्हा लक्षात असू द्या त्या श्रेणीमध्ये पुन्हा अंतिम सूचीबद्ध करण्यासाठी निर्देश दिले आहेत. म्हणजे 13 तारखेची जी तारीख होती तीच तारीख आता 19 तारखेला सेम जे आहे त्या ठिकाणी हिअरिंग जे आहे तशाच प्रकारे 19 तारखेला होणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा या 13 तारखेला काय काय झालं महत्त्वाचं म्हणजे यामध्ये निकाल लागणार आहे का भरती रद्द होणार आहे ते पण हे तुम्हाला थोडेसे त्याचे हिंट 13 तारखेला भेटलेले आहेत. तर ते पण पाहून घेऊ. पहा या ठिकाणी काय सांगितलंय, परंतु लक्षात असू द्या परंतु यावेळेस सकारात्मक प्रतिक्रिया दिसून आल्या आहेत आणि निकाल अंतिम टप्प्यात आला आहे. जी काही तुमचा रिझल्ट आहे आणि लवकरच लिस्ट जाहीर केली जाईल असे चिन्ह दिसत आहेत. म्हणजे जी कोणी एक्झाम दिलेली आहे तर एक्झामचा निकाल हा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे, म्हणजेच फायनल स्टेजमध्ये आलेला आहे असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा बॉम्बे हायकोर्टाने 10 डिसेंबर 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार महापालिकेत गेले 10 ते 18 वर्ष कोर ॲक्टिव्हिटीज कंत्राटी तात्पुरत्या आउटसोर्सने पद्धतीने काम करणाऱ्या 479 कर्मचारी पहा बॉम्बे हायकोर्टात या ठिकाणी लक्षात असू द्या 10 डिसेंबर 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार मागील 10 ते 18 वर्ष जे आहेत यामध्ये जे आहेत आउटसोर्सिंग किंवा कंत्राटी किंवा तात्पुरत्या पद्धतीने काम करणारे जे कर्मचारी आहेत ते किती आहेत, 479 आहेत. तर त्यांच्यासाठी पहा काय सांगितलं या ठिकाणी कोर्टाने, त्यांना तात्पुरत्या कर्मचाऱ्यांच्या नियोजनाबाबत राज्य शासनाने निर्णय घ्यावा असा निर्देश दिला आहे. म्हणजे हायकोर्टाने काय सांगितले, जे कोणते 10 वर्षापासून 10 ते 18 वर्षापासून अगोदरच्या 15-18 जे काही वर्ष आहेत त्या कालावधीमध्ये जवळपास 500 जे कर्मचारी आहेत 479 तर त्यांना वन टाईम रेग्युलरच करा, काहीतरी त्यांचं सोल्युशन काढा असं या ठिकाणी कोर्टाने सांगितलेलं आहे. निर्देश असं त्या ठिकाणी दिलेला आहे. त्या ठिकाणी 668 पदाची नवीन जाहिरात जी असली तरी वयोमर्यादा या ठिकाणी लक्षात असू द्या निघाली असली तरी वयोमर्यादा सवलत देऊन सर्वांना परीक्षेचे सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे असे सांगण्यात आले होते. त्या ठिकाणी जे आहे भरती काढली त्यामध्ये भरतीमध्ये एज क्रायटेरियामध्ये थोडीशी सूट देऊन सवलत देऊन त्या ठिकाणी भरती काढली होती असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर हायकोर्ट आणि राज्याच्या नगर विकास विभागाला हायकोर्टाने काय केलं आहे, नगर विकासाला सांगण्यात आले की वन टाईम रेग्युलायझेशन स्कीमबाबत रोडमॅप तयार करून जे आहे वन टाईम जसं की आता NHMमध्ये चालू आहे वन टाईम रेग्युलायझेशन करून पूर्ण जे आहे NHMची 10 वर्ष व ज्यांचे कर्मचारी आहेत ते पूर्ण वय काम केलेले आहेत जे आरोग्य सेवेमध्ये 10 वर्ष प्लस तर त्यांना जसं वन टाईम रेग्युलायझेशन करणार आहे तर तसंच या प्रोसेससारखंच या ठिकाणी पण रेग्युलायझेशन करा. जसं की वन टाईम ट्रान्सफर पॉलिसी असती, वन टाईम रेग्युलायझेशन पॉलिसी असती, त्या अंतर्गत त्यांना करा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यामध्ये पहा जानेवारी 26 पर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. जानेवारी कोणतीही 13 जानेवारी तारीख लक्षात असू द्या 13 जानेवारी 2026 पर्यंत हे अहवाल सादर करण्यास सांगितले होतं. ठीक आहे. मग ती 13 तारीख काल होती, आज 14 तारीख आहे. तर कालचं पहा या ठिकाणी काय झालेलं आहे तर पहा 13 तारीख जानेवारी 2026 सकारात्मक विचारानिर्णय हा शासकीय अहवाल सादर करून निकाल शेवटच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे जो वन टाईम रेग्युलायझेशनचा आहे. त्यामध्ये पूर्वी दिलेल्या सगळी स्टे आदेशानुसार ऑर्डर पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता जे आहे यामध्ये फायनल सगळं स्टेटमेंट वगैरे मोस्ट ऑफ द झालेलं आहे, फायनल सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आता फक्त 19 तारखेला जे काय आहे ते एक शेवटचा निर्णय होईल असं या ठिकाणी दिसून यायला लागलेला आहे. मग यामध्ये काय घडलं की आता
फायनली यामध्ये जर पहा कोर्टाचं तर असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की जे कोणते कर्मचारी आहेत जे की मागील काही वर्षापासून कंत्राटी म्हणून या ठिकाणी यांना घेण्यात आलेले आहेत तर यांना परमनंट करा म्हणून असं या ठिकाणी कोर्टाचा आदेश आहे. मग या ठिकाणी कोर्टाचा आदेश आहे की तुम्ही एकदा वन टाईम रेग्युलायझेशनचा रूल काढा, त्या रूलमध्ये यांना परमनंट करा आणि ही जी भरती आहे या भरतीला पण कंटिन्यू करा. तर या ठिकाणी ह्या भरतीची जी काही प्रोसेस आहे त्यांनी पण सांगितली की भरतीची प्रोसेस पूर्ण झालेली आहे, निकाल अंतिम टप्प्यात आहे. हे फायनल झालं कोर्टाचं की तो निकाल लगेच लागला जाईल. म्हणजे दोन्ही गोष्टी ज्या आहेत मोस्ट ऑफ द पॉझिटिव्ह आहेत असं या ठिकाणी दिसून यायला लागलेलं आहे. तर पहा अशा प्रकारे ही माहिती होती. माहिती जर आवडली तर पहा नक्कीच माहितीला प्रतिसाद द्यायला विसरू नका. अशा प्रकारचे नवीन अपडेट जे आहेत आपल्या चॅनलवर नक्कीच अपलोड करत असतो. धन्यवाद मित्रांनो.